बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. मराठी शाळा वाचवण्यासाठी हा लढा आमदार जयंत असगावकर. जुनी पेन्शन योजना लागू करावी, अन्यायकारक संच मान्यता आदेश रद्द करावा आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचे अधिकार संस्थाचालकांना पूर्वीप्रमाणे द्यावेत, या प्रमुख मागणीसाठी कोल्हापुरात जंगी मोर्चा काढण्यात आला. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक, प्राचार्य आणि संस्थाचालक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले. दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. जुनी पेन्शन आमच्या हक्काची, संच मान्यता आदेश रद्द करा, शिक्षक भरती अधिकार संस्थाचालकांना मिळालेच पाहिजेत, शिक्षक एकजुटीचा विजय असो, अशा जोरदार घोषणा देत जयंती नाला पूल, खानविलकर बंगला मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला. यावेळी आमदार जयंत असगावकर म्हणाले, याच्यामध्ये खऱ्या अर्थानं मराठी शाळा वाचवण्यासाठी ज्या मागण्या आहेत, मग ते पवित्र पोर्टलचा असेल, शिक्षकेतरांच्या भरतीबाबत असेल, त्या ठिकाणी 15 मार्चचा शासनाचा जो संच मान्यतेचा निकष असेल, जुनी पेन्शन योजना असेल, टप्प्यावरच्या शाळा 100% झाले पाहिजेत, या सगळ्या बाबीसाठी खऱ्या अर्थानं आम्ही हा लढा देतोय. वाड्या वस्त्यावरच्या मुलांच्या शिक्षणाची सोय खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी शासनानं केली पाहिजे, यासाठी हा आमचा लढा आहे. त्यामुळे बऱ्यापैकी जर आज पवित्र पोर्टलची अवस्था बघितली तर या अवस्थेतून त्या ठिकाणी आम्हाला शिक्षक उपलब्ध होत नाहीत, हे त्या ठिकाणी दुर्दैव आहे. त्यामुळे या सगळ्या बाबी शासनाच्या निदर्शनास आणून द्यायच्या आहेत आणि शासनाने जर याच्याकडे लक्ष नाही दिलं तर भविष्यामध्ये याच्यापेक्षा सुद्धा मोठा लढा या ठिकाणी महाराष्ट्रावर उभा केला जाईल, हेच या निमित्तानं सांगू इच्छितो. सरकारने तातडीने संच मान्यतेचा आदेश मागे घेतला नाही, जुनी पेन्शन योजना लागू केली नाही आणि शिक्षक भरतीचे अधिकार परत दिले नाहीत तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही शिक्षक संघटनांनी दिला. यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना मोर्चाच्या शिष्टमंडळाकडून प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात आलं. यावेळी माजी आमदार भगवानराव साळुंखे, प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सीओ कौस्तुभ गावडे, श्रीराम साळुंखे, भैया माने, SD लाड, शिक्षक नेते भरत रसाळे, दादासाहेब लाड, राहुल पोवार, RY पाटील, प्राचार्य दत्तात्रय घुगरे, शारंगधर देशमुख, अतुल जोशी, सुधाकर सावंत, उमेश देसाई, सुरेश पाटील, शिक्षक नेते राजाराम वरुटे, प्राचार्य प्रभाकर हिरवाडे, माजी मुख्याध्यापक RD पाटील, CM गायकवाड, विष्णू पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता बुगले, कोल्हापूर.